नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. शहांसोबतच्या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब. भाजप जवळपास 155च्या आसपास जागा लढणार. शिंदे गटाला 78 तर अजित पवार गटाला जवळपास 55च्या आसपास जागा मिळणार, सूत्रांची माहिती. शहांसोबत सकारात्मक चर्चा. अडचणीच्या काही जागांवरील निर्णयही लवकरच. क्लिअर झालेल्या जागांची घोषणा संबंधित पक्ष करणार. लवकरच पहिल्या यादीची शक्यता, देवेंद्र फडणवीसांची माहिती. अडचणीच्या जागांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. 30 ते 35 जागांवर चर्चा बाकी. 2 दिवसात जागा वाटप झालं की यादी जाहीर करू, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. आम्ही तिघा एकत्र बसून जागा वाटप जाहीर करू. उमेदवारांची नावंही लवकरच जाहीर करणार. दिल्लीतील शहांसोबतच्या बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही निर्णय नाही. निकालानंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरणार. आमदारांच्या संख्येनुसार सीएम पद ठरणार, शहांचे निर्देश, सूत्रांची माहिती. नागपुरात नितीन गडकरींच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक. फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत जागा वाटपासंदर्भात चर्चा. महाविकास आघाडीची जागा वाटपासाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंची काटोल रामटेकमधील कार्यकर्त्यांसोबत बैठक. मल्लिकार्जुन रेड्डींच्या बंडानंतर कार्यकर्त्यांसोबत चर्चा, तर काटोलमध्ये आशिष देशमुख, चरणसिंह ठाकूरांमध्ये रस्सीखेच. चंद्रकांत नखाते फडणवीसांच्या भेटीसाठी रात्री सागर बंगल्यावर. फडणवीसांची भेट न मिळाल्यामुळे नखाते परतले. चंद्रकांत नखाते चिंचवडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक. महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. आम्ही एकत्र निवडणुका लढणार. रमेश चेन्नीथलांची ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. जरांगे पाटलांनी घेतली मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांची भेट. वादानंतर राऊत, पटोलेंसह सर्व नेते एकत्र मीडियासमोर. तर मुस्लिम दलित मतांना हटवण्याचं काम भाजप करतंय, पटोलेंचा आरोप. मेरिटच्या आधारावर जागा वाटप व्हावं ही आमची भूमिका. तिन्ही पक्षांचे नेते मिळून एकत्र जागा वाटप जाहीर करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. राज्यातील 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयातून फोन. महाविकास आघाडीत पवार गटाला आलेल्या जागांनंतर उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करा, कामाला लागण्याच्या सूचना. ठाकरे गटात आर्थिक देवाणघेवाण करून उमेदवारी दिली जात आहे. निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देणं हा सगळा पैशांचा खेळ सुरू, शिरसाटांची टीका. वरळीत आदित्य ठाकरेंना सेफ करण्यासाठी माहीम मतदारसंघात खेळी. माहीममधून अमित ठाकरे उभे राहिल्यास ठाकरे गट उमेदवार न देण्याची शक्यता, तर वरळीतही मनसेचा उमेदवार न राहण्याची शक्यता. उद्धव ठाकरे किती स्वार्थी आहे हे संपूर्ण जगाला माहिती. मी बिस्किट देतो, तुम्ही मला चॉकलेट द्या, असा प्रयत्न. अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर बोलताना देशपांडेंची ठाकरेंवर टीका. ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर होण्या अगोदरच उमेदवारांचा प्रचार सुरू. विक्रोळी आणि भांडूप मतदारसंघात ठाकरे गटाचा मेळावा. आंबेगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला. देवदत्त निकम यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून संधी मिळणार, सूत्रांची माहिती. आज निर्णायक आणि शेवटची बैठक. अर्ज भरायचे की उमेदवार पाडायचे याचा निर्णय होणार. मनोज जरांगे आज निर्णय जाहीर करणार. राजेंद्र शिंगणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. शरद पवार, जयंत पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश. सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे उमेदवारीसाठी इच्छुक. शिवसंग्रामला महायुतीनं दिलेल्या शब्दाची पूर्तता झाली नाही. सन्मानजनक प्रस्ताव येईल, त्यांच्यासोबत शिवसंग्राम जाणार, ज्योती मेटेंची प्रतिक्रिया. अजितदादा गटाचे नेते ज्ञानेश्वर भामरेंनी घेतली शरद पवारांची भेट. शिंदखेडा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची भामरेंची पवारांकडे मागणी. उद्योजक अनंत अंबानींनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आज मीरा भाईंदरमध्ये शक्ती प्रदर्शन करणार. नरेंद्र मेहता विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक. मतदारसंघात सध्या गीता जैन अपक्ष आमदार. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील निवडणूक लढवणार नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव अमोल पाटील निवडणूक लढवणार. चिमणराव पाटलांचा वयाचं कारण देत थांबण्याचा निर्णय. जळगावच्या मळनेरमध्ये शरद पवार गटाचा मेळावा संपन्न. इच्छुक उमेदवार तिलोत्तमा पाटलांकडून मेळाव्याचं आयोजन. ओबीसी, मुस्लिम आणि दलितांच्या हक्कासाठी प्रकाश आंबेडकर योग्य उमेदवार. आंबेडकरांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवावी. मुस्लिम नेते जाकीर चाऊस यांचा आग्रह. नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही. सुरू असलेल्या चर्चा कपोलकल्पित आहेत, खासदार अशोक चव्हाणांकडून स्पष्ट. जळगावच्या मळनेर मतदारसंघात महायुतीत बंड होण्याची चिन्ह. अजितदादा गटाच्या अनिल पाटलांविरोधात भाजपच्या शिरीष चौधरींनी दंड थोपाटले. अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा.
पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी द्या, अजित पवारांच्या सभेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे बॅनर झळकले. अनेकदा आश्वासनं देऊन पाणी न मिळाल्याचा आरोप. राज्यात आचारसंहिता लागल्यानंतर सी व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या एकूण 420 तक्रारी प्राप्त. निवडणूक आयोगाकडून 414 तक्रारींचा निपटारा. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकेचे 5,500 कर्मचारी, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य तसेच अत्यावश्यक सेवांचा समावेश असलेल्या विभागांचे कर्मचारी वगळले. पुण्यात बिश्नोई गँगच्या नावाने ज्वेलर्सला मेलद्वारे खंडणीची मागणी. 15 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती. पुणे सायबर पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यातील बोबदेव घाट प्रकरणातील पीडित तरुणीला 5 लाखांची नुकसान भरपाई. विधी सेवा प्राधिकरणाकडून मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत. महाडच्या रायगड खोऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. रस्त्यांना नाल्याचं स्वरूप. गांधारी नदी दुथडी भरून वाहू लागली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला परतीच्या पावसानं झोडपलं. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. नाशिकच्या चांदवडला परतीच्या पावसाने झोडपलं. ढगफुटी सदृश्य पावसानं सर्वत्र पाणीच पाणी. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू. धुळे तालुक्यातील लोणखेडी शिवारात 30 क्विंटल कापूस चोरीला. अद्याप चोरट्यांचा तपास नाही. शेतकऱ्याचे अश्रू अनावर. कापसाची किंमत सुमारे 2 लाख रुपये. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 2000 क्विंटल मक्याची आवक. मक्याला 2100 रुपयांपर्यंत भाव. धुळ्यात ठाकरे गटाचा युवा संवाद मेळावा संपन्न. मेळाव्याला शेकडो युवा युवतींची उपस्थिती. जळगावच्या चोपड्यात डेअरीवरून आणलेल्या दुधामध्ये प्लास्टिक आढळलं. दूध तापवल्यानंतर प्लास्टिकचे कण आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल. डेअरीची तपासणी केली जाणार. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी 1301 अर्ज प्राप्त. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 12,626 घरांसाठी सोडत जाहीर. हडपसर टर्मिनलवरून आता लातूरसाठी विशेष गाडी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वेच्या 20 फेऱ्या चालणार. पुण्याच्या भोर तालुक्यातील आरोग्य विभागातील 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे कंत्राटी चालक वेतनापासून वंचित. दिवाळी तोंडावर असताना वेतन न मिळाल्यास कर्मचाऱ्यांसमोर मोठं आवाहन. पुण्याच्या धायरीमध्ये प्रसिद्ध अंबाई देवस्थानचा स्तुत्य उपक्रम. नवरात्रोत्सवातील भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या साड्या धायरी भागातील सफाई काम करणाऱ्या महिलांना दिल्या भेट.